मुंबई आणि महाराष्ट्रासाठी सर्वाधिक प्रयत्न भाजपने केलेत असं नवनाथ बन यांनी बोलून दाखवलंय। राज ठाकरे बोलतायत ती मानसिकता भाजपची नाहीये। बॉम्बे नाव खोडून मुंबई नाव झालं पाहिजे ही भाजपची मानसिकता असल्याचं बन यांनी म्हटलंय। तर उद्धव ठाकरेंप्रमाणेच राज ठाकरेंना यू टर्न घ्यायची सवय लागलीये का असा सवालही बन यांनी उपस्थित केलाय। महाराष्ट्रासाठी सर्वाधिक प्रयत्न जर का कोणी केले असतील तर भारतीय जनता पार्टी आणि मोदी सरकारने केलेले आहेत। राजजी ठाकरे ज्या मानसिकतेच्या गप्पा करतायत ती मानसिकता भारतीय जनता पार्टीची नाही। भारतीय जनता पार्टीची मानसिकता आहे की बॉम्बे नाव खोडून मुंबई नाव झालं पाहिजे। त्यासाठी आम्ही प्रयत्न केले आणि सातत्यानं मुंबईच्या हिताच्या गोष्टी कोणी केल्या तर भारतीय जनता पार्टीने केलेल्या आहेत। मुंबईतला मराठी माणूस आणि मुंबईला विकासापासून दूर ठेवण्याचं काम उद्धवजी ठाकरे तुमचं सरकार असताना झालं होतं। गेल्या काही दिवसापासून सन्माननीय राजजी ठाकरे हे फॅक्ट्सवर नाही तर फ्री स्टाईलवर आरोप करताना दिसतायत। मला फक्त राजजी ठाकरे यांना एवढीच आठवण करून द्यायची आहे, बॉम्बेचं मुंबई असं नामांतर कोणी केलं होतं तर भारतीय जनता पार्टी आणि तत्कालीन युती सरकारने केलं होतं। नाईक यांच्या पाठपुराव्यामुळेच बॉम्बेचं देश पातळीवर मुंबई असं नामांतर झालं। जशी उद्धवजी ठाकरे यांना यू टर्न घेण्याची सवय लागली अगदी तशाच पद्धतीनं यू टर्न घेण्याची आणि फॅक्ट पासून दूर राहण्याची सवय राज ठाकरे यांना लागली का असा माझा सवाल आहे। तर कल्याण शिरोड परिसरामध्ये सुटकेसमध्ये मृतदेह सापडल्याचं प्रकरण, तरुणीची हत्या करून मृतदेह सुटकेसमध्ये टाकण्यात आला होता। तरुणी 4 महिन्यांची गर्भवती असल्याची ही माहिती आहे। आरोपीने तरुणीवरती लैंगिक अत्याचार केल्याचं तपासात समोर आलेलं आहे। सीसीटीव्हीच्या आधारे हत्येचा आढळण्यात आलेला आहे। बातमी अमरावतीमधून आहे। अमरावतीमधील बडनेराच्या जुनी वस्तीमध्ये 28 वर्षीय तरुणाची हत्या झाली आहे। आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी नागरिकांची पोलीस ठाण्यात गर्दीही झाली होती। बांगलादेशी तरुणांकडून हत्या झाल्याचा भाजपच्या शिवराय कुलकर्णींचा आरोप आहे। ईट का जवाब पत्थर से देऊ शिवराय कुलकर्णी यांनी हा इशारा दिलेला आहे। ही सीसीटीव्ही दृश्य आपण बघू शकतोय। बडनेराच्या जुनी वस्तीमध्ये 28 वर्षीय तरुणाची हत्या झालेली आहे आणि याच प्रकरणी आता सगळे स्थानिक नागरिक आहेत ते आक्रमक झालेले आहेत। शिवाय ईट का जवाब पत्थर से देऊ असं शिवराय कुलकर्णी यांनी इशारा दिलेला आहे। बातमी महत्त्वाची आहे। ठाणे महापालिका निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर नवी मुंबईची यादी असल्याचं कळतंय। विनाश जाधव यांनी मतदार यादी दाखवत पोलखोल केलेली आहे। ठाणे महापालिकेच्या वेबसाईटमध्ये घोळ असल्याचा अविनाश जाधवांचा आरोप आहे। ज्या याद्या आहेत त्या कशा प्रकारे समोर आल्यात ते आपण चित्र पाहू शकतो। अविनाशजी, काय करणे तुमच्या हाती माहिती लागलेली आहे वेबसाईटवरती ठाणे महानगरपालिकेच्या? 2 दिवसापूर्वी आम्ही निवडणुकीची जी काही गोंधळ जो काही गोंधळ त्यांनी घातलेला आहे तो आम्ही दाखवला होता की प्रभाग रचना केली। प्रभाग रचना 15 दिवसापूर्वी झाली। अपेक्षित आहे की प्रभाग रचनेमध्येच त्या सोसायट्या, त्या चाळी, त्या इमारती ह्या असल्या पाहिजेत। इथे वरती लिहिलेलं आहे ठाणे इलेक्शन 2025। झूम करून बघा, म्हणजे मी जे बोलतोय ते तुम्हाला नीट कळेल। ठाणे इलेक्शन 2025 बरोबर आहे। ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025। ओके, आता समज प्रभाग क्रमांक 12 मी उघडला। हा बघा, प्रभाग क्रमांक 12 मी क्लिक केला, ओके केला। आता ही प्रारूप यादी आली आहे। आता ही यादी आहे नवी मुंबई महानगरपालिका। आता ही जर ठाणे महानगरपालिकेच्या वेबसाईटवर नवी मुंबई महानगरपालिकेची जर यादी आम्हाला दिसणार असेल तर काय हे बघा ना, तुम्ही ऐका ना, अमृतसर सोसायटी ऐरोली सेक्टर 2 यादी भाग क्रमांक 70। म्हणजे काहीही चालू आहे, निवडणुकीच्या नावावर काहीही चालू आहे, बरोबर आहे। कोणाचंही निवडणूक यंत्रणेकडे लक्ष नाही, कुठल्याही अधिकाऱ्याचं लक्ष नाही। त्या दिवशी आम्ही प्रारूप यादीसाठी गेलो तर प्रारूप यादीसाठी गेल्याच्या नंतर आम्हाला एक गोष्ट कळाली की जो अधिकारी आहे तो लग्नाला निघून गेलाय। म्हणजे ऑन ड्युटी तो लग्नाला निघून कसा जाऊ शकतो? तुम्ही ड्युटी आहे ना तुमची 5 वाजेपर्यंत आम्हाला याद्या वाटवायची, तो लग्नाला निघून गेला होता। ही ठाणे महानगरपालिकेची वेबसाईट आणि ठाणे महानगरपालिकेच्या वेबसाईटची ही असलेली परिस्थिती। गौरव आहे तो वाढला पाहिजे म्हणून आज आम्ही ही यात्रा काढलेली आहे। कारण देशाचं संविधान जे आहे ते 26 नोव्हेंबर 1949ला बाबासाहेबांनी या देशाला अर्पण केलं आणि अपेक्षा केली की हा देश हा जातपात धर्म लिंग याच्या पलीकडे जाऊन भारत म्हणून एक गणराज्य म्हणून एक संघ राहील, या देशामधले लोकशाही राहील, या देशामध्ये संविधानिक मूल्य राहील।
राहतील. आणि प्रत्येकाची त्यांनी त्या ठिकाणी जे आहे ते काय म्हणतात चौकट पण तयार केली. म्हणजे पार्लमेंट कसं असलं पाहिजे, त्या कसं अफेअरने काम केलं पाहिजे, कशा तऱ्हेने ब्युरोक्रेसीने काम केलं पाहिजे, कशा तऱ्हेने स्वायत्त यंत्रणाने काम केलं पाहिजे, निवडणूक आयोगाने कसं काम केलं पाहिजे आणि मीडिया हा चौथा स्तंभ याने कसं काम केलं पाहिजे. पण दुर्दैवाने आज आपण बघतो की सगळ्यावरती त्या ठिकाणी जे आहे ते काय म्हणतो आपण की वरचढ करण्यासाठी राज्य सरकार किंवा केंद्र शासनाच्या माध्यमातून प्रयत्न चाललेले आहेत. आज निवडणूक आयोगाबद्दल इतके प्रश्न आले, मला पत्रकारांनी विचारले आणि आपल्याला पण माहिती एकाच व्यक्तीचं नाव 103 ठिकाणी आलं. निवडणुकीच्या त्यामध्ये 11 लाख जी मतं आहेत ती दुबार मतं आली. एका वॉर्डची मतं दुसऱ्या वॉर्डमध्ये टाकण्याचं काम झालेलं आहे. या संदर्भामध्ये आम्ही तक्रारी केलेल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशांची सुद्धा त्या ठिकाणी विटंबना करण्यासारखा प्रकार घडला. ही पहिल्यांदा झालंय मला असं सांगायला पाहिजे. आणि अशा तऱ्हेच्या घटनांचं समर्थन करायला काही पक्ष आणि काही संघटना पुढे आल्या हे दुर्दैव आहे. आणि म्हणून मला अपेक्षा आहे की या संविधान जे टिकलं गेलं पाहिजे, संविधानिक मूल्य टिकली गेली पाहिजे, समता बंधुत्व न्याय टिकले गेलं पाहिजे. आज मीडियावरती प्रश्न झालेत, न्याय व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले, त्यावरती प्रश्न निर्माण झाले. मग कोणाच कुठे त्या ठिकाणी लोकशाही आणि कुठे संविधान आहे. सुव्यवस्थेचा पण प्रश्न निर्माण होतो. आज काँग्रेसचे जे जिल्हाध्यक्ष सचिन गुर्जर यांचं भलापाटे अपहरण झालं, महाराजांचा एकेरी उल्लेख केला म्हणून मारहाण केली असं हिंदुत्ववादी संघटना. नाही, असं आहे की ज्या तऱ्हेने त्याचं अपहरण झालं त्याची पूर्ण चौकशी व्हायला पाहिजे. आणि महाराष्ट्रातल्या कायदा सुव्यवस्थे बाबतीत कालच बोलले की ज्या तऱ्हेने महिला सुरक्षेचा प्रश्न आहे, आता किडनॅपिंग होते, मारहाण होत चाललेली आहे, शिवागाळी ज्या तऱ्हेने नेण्याचं काम काही संघटना आणि काही पक्षाच्या माध्यमातून चालले, हे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला शोभनीय नाही. आमची मागणी आहे की महाराष्ट्र राज्याला स्वतंत्र जो आहे त्या ठिकाणी गृहमंत्री असला पाहिजे. आज शिकलेल्या इंडिपेंडेंट महिला त्या ठिकाणी स्वतःच्या म्हणजे घरामध्ये पण चांगल्या असलेल्या माहेरी पण अशा महिला आत्महत्या होत करतायत का त्यांची हत्या होते याच्याबद्दल संदिग्धता निर्माण झालेली आहे. मग अशा वेळेला महाराष्ट्र सरकारच्या वतीने काय पावलं उचलली जातात? कुठे पोलिसांचा दरारा दिसतोय, कुठे होम मिनिस्टरांचा दरारा दिसतोय? हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. दुबार मतदारांचा पण विषय आहे आणि 11 लाख दुबार मतदार आहेत. किशोरी पेडणेकरांचं देखील नाम. मी तेच बोलते की 11 लाख दुबार त्या ठिकाणी मते ज्या संदर्भामध्ये आम्ही सातत्याने तक्रार केलेली. याच्या व्यतिरिक्त मताचं त्या ठिकाणी काही मतं ही जसं तुम्ही सांगितलं की नावं 4 वेळेला 5 वेळेला 103 वेळेला आलेली आहेत. बातमी महत्त्वाची आहे. माझ्या भाजपच्या उमेदवारांना संपूर्ण पाठिंबा, इतर कोणालाही पाठिंबा नाही असं नारायण राणेंनी स्पष्ट केलंय. भाजप नेते नारायण राणे यांनी उमेदवारांना मार्गदर्शन केलेलं आहे. नारायण राणे यांची कणकवलीमध्ये नगरपंचायतीच्या उमेदवारांनी भेट घेतली. सिंधुदुर्गमध्ये भाजप आणि शिंदे सेनेची युती झाली नाहीये, यावरून नारायण राणे यांची ही प्रतिक्रिया आहे. मी डबल नाही आणि दुसरं जर ते काय उमेदवार वगैरे आपलं काय काडीमात्र संबंध नाही असं तर सांग. एक मी कोणाशी बोलत नाही आणि कोणाला घेतलं आपण नाही. सगळं आपलं तुम्हाला पाठिंबा काय खूप